हो नमस्कार. काय सांगाल दृश्य संख्येला? हा विजय तो आमचा निश्चित होताच. फक्त मतमोजणी आणि जे निवडणुकीमध्ये प्रक्रिया पार पडायचं तेवढं राहिलेलं होतं. निवडणूक लागायला नको होती. मताची संख्या खूप कमी होती. एक महाराष्ट्रात चांगला निषेध केला असता की सोलापूर जिल्ह्यातले सर्व लोक एक आहेत आणि अशा पद्धतीनं राज्य म्हणून त्यांनी लावले, पण मताची संख्या अल्प होती ना. एवढीच इच्छा होती की दोन झाला असं तर एक आपलं महाराष्ट्रात मात्र सोलापूरला नवीन दिशा मिळाली. झालं गेलं आता सगळ्यांनी मिळून काम करून एवढंच आश्चर्य. पैशाचा चुराडा झाला. भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे लोकांना तो मान्य आहे आणि एक विकासाची गंगा दारापर्यंत येईल. राजाभाऊच्या आमचा आमदार वाटा आणि निधी मिळाला सोलापूर जिल्ह्यांना चांगला त्यांचा उपयोग. त्याबरोबर अपेक्षा करणार आहे. नाही, राजाभाऊ अपेक्षा ते कार्यकर्तेच आहेत. राजाभाऊ तो सर्वसामान्य कुटुंबातला एक जनता सगळ्यांना एक चांगला कार्यकर्ता, चांगला व्यक्ती आणि कुठल्याही सर्वसामान्य लोकांना धावून देणारा पक्ष आहे. सर्वांना अपेक्षा म्हणजे जनतेने कामं करणार होती तर अपेक्षा आहेत करतील आपल्या शंका नाही. सोलापूर शहरासाठी सगळेच एवढे चांगले भाजपाचे लोकांनी नगरसेवकांनी मतदान घातलं. आपल्या सोलापूरसाठी राजाभाऊ काय करावं असं तुम्हाला वाटतंय? सोलापूरचे पालकमंत्रीच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करतो. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम. सोलापुराचा जे विषय आहेत पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात चालू आहेत. सोलापूरला जे काय काय प्रश्न उद्भवतील त्यात आपल्याला त्यांचा स्नेहाचा वाटा देखील आपल्यासाठी ते बांधतील एवढंच मला त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद. खूप काही चांगली माहिती दिली आहे.